नवीन दिवस, नवीन सुरुवात. तर आपण नवीन सुंदर अशा दिवसाची सुरुवात केलेली आहे. तर मी आज घरातली पटापट कामे आवरली आणि ब्लाऊज शिवायला बसली. खरं तर मला आज ब्लाऊज शिवायचे नव्हते. मला करायचा होता आज पुरणाचा स्वयंपाक. आता तुम्ही म्हणत असाल की पुरणाच्या स्वयंपाकाचं विशेष कारण काय? तर सांगते नंतर. त्याच्या अगोदर थोडंसं ब्लाऊजचं सांगते की मला आज ब्लाऊज शिवायचे नव्हते. पण म्हणजे त्या कस्टमरनी भरपूर दिवसाचे ते ब्लाऊज टाकलेले होते. माझ्याकडनंच ते शिवणं झाले नव्हते. तर त्यांचा मला फोन आला की ताई मला ते ब्लाऊज अर्जंट पाहिजे. तर मी म्हटलं जाऊ द्या आपण स्वयंपाकाला थोडा उशिरा लागूया. अगोदर ते ब्लाऊज शिवून रेडी करूया. कारण भरपूर दिवसाचे ब्लाऊज आहे. कस्टमर पण आपल्याला समजून घेतं तर आपण पण त्यांना समजून घ्यायला हवं. तर मी म्हटलं आपण आज पटापट कामे आवरूया आणि अगोदर ते ब्लाऊज शिवून देऊया. तर तसंच मी केलं. घरातली सर्व कामे पटापट आवरून घेतले आणि पटकन लगेच 2 ब्लाऊज कटिंग करून घेतले आणि शिवायला सुरुवात केली. आणि नंतर पटापट ते 2 ब्लाऊज शिवून मी रेडी केले आणि नंतर लागले मी स्वयंपाकाला. आता स्वयंपाकाचं कारण असं आहे की आमच्या गावामध्ये आषाढ महिन्यामध्ये सुवासिनी जेवू घालायची पद्धत आहे. आता तुमच्याकडे आहे की नाही मला माहीत नाही. जर तुमच्याकडे सुवासिनी जेवू घालायची पद्धत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मला पण समजेल की खरंच तुमच्याकडे पण सुवासिनी जेवू घालतात. तर आमच्याकडे आषाढ महिन्यामध्ये सुवासिनी म्हणजे प्रत्येक घरोघरी सुवासिनी जेवू घालायची पद्धत आहे. तर त्या निमित्ताने मी आज पुरणाचा स्वयंपाक करणार आहे. तर हो, अजून एक आमच्याकडे पद्धत आहे. ती म्हणजे आमच्या गावात एक छोटंसं देवीचं मंदिर आहे. छोटंसं आहे पण खूप सुंदर मंदिर आहे मैत्रिणींनो. आणि त्या देवीवर आमची श्रद्धा पण खूप आहे. म्हणजे खूप आहे. तर आमच्या गावात अशी पद्धत आहे अजून की आषाढ महिना लागला की आम्ही 3 वेळेस त्या देवीला भातबोने वाहत असतो. तर मला ते भातबोने पण वाहायचे होते. मी एक वेळेस अगोदर वाहून आलेली होते आणि आज मला दुसऱ्यांदा वाहायला जायचं आहे आणि एक वेळेस मी अजून जाणार आहे. तर म्हटलं आज आपण पुरणाचा स्वयंपाक करू आणि भातबोनं पण घेऊन जाऊ आणि तिथून आल्यानंतर आपण सुवासिनी जेवू घालू. तर तसं मी करायला ठरवलं. तर मग मी आज केला आहे पुरणाचा स्वयंपाक. मग मी व्हिडिओ काढणार होते मैत्रिणींनो आणि तुम्हाला दाखवणार होते की मी अशा सुवासिनी जेवू घातल्या आणि देवीचं मंदिर पण तुम्हाला दाखवणार होते. पण माझ्याकडून नाही आहे व्हिडिओ म्हणजे माझ्यासोबत कोणी नव्हतं व्हिडिओ काढायला. त्या कारणानं मी नाही व्हिडिओ काढला. तर पुढच्या वेळेस मी नक्की व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करील आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करील. आमच्या गावामधलं छोटंसं देवीचं मंदिर पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करील. तर चला मग आज म्हणजे मी असं सुवासिनी जेवू घातल्या आणि भरपूर म्हणजे तुम्हाला सांगू नाही शकत एवढं म्हणजे सर्व देवाचं मी व्यवस्थित केलं आणि मी करते पण. मी रोज माझ्या मागं भरपूर सारे ब्लाऊज असतात. खूप लोड असतो आणि घरातले पण खूप सारे कामं असतात. पण तरी पण मी देवाचं म्हणजे माझ्याकडून जेवढे होईल तेवढे मी करते. आता देवाचं कसं असतं, देवाचं आपण आपल्याकडून जेवढे होईल तेवढे करायलाच हवं मैत्रिणींनो. कारण आपण थोडंसुद्धा देवपूजा वगैरे केली तर दिवसभर आपले मन म्हणजे असं प्रसन्न राहतं. आपण कोणाबद्दल वाईट बोलत नाही आणि कोणी जर आपल्याबद्दल वाईट बोलत असेल तर आपण ते सहन करण्याची सुद्धा क्षमता ठेवतो. खरंच तुम्ही पण देवपूजा वगैरे करत असाल तर मला कमेंट करून सांगा आणि नसेल करत तर नक्की करत जा. 5-10 मिनटं तरी थोडा वेळ देवापुढे बसून देवपूजा करत जा मैत्रिणींनो. खरंच खूप माणसाचं मन म्हणजे सांगू नाही शकत आपण एवढं मन माणसाचं प्रसिद्ध राहतं. तर मी करते. जास्त नाही करत पण जेवढं माझ्याकडून होईल तेवढी मी देवपूजा वगैरे करते. तर देवावर कसं असतं म्हणजे आमची खूप श्रद्धा आहे आणि श्रद्धा देवावर ठेवायलाच हवी. अंधश्रद्धा नका ठेवू. अंधश्रद्धा
म्हणजे मला माझ्या वडिलांपासून शिकवण आहे की अंधश्रद्धा ठेवायची नाही, श्रद्धा ठेवा. तर चला, कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ सांगा कमेंट करून.